नमस्कार मित्रांनो, मी आपल्या समोर एक व्हिडिओ घेऊन येत आहे, तो म्हणजे पीक पाहणी. पीक पाहणी ही कशी करावी हे मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर पीक पाहणी करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल. प्ले स्टोअरमध्ये पीक पाहणी आणि वर्जन आपल्याला डाउनलोड करावं लागेल. पीक पाहणी वर्जन डाउनलोड करण्यासाठी त्याला इन्स्टॉल करावं लागेल. मी ऑलरेडी त्याला इन्स्टॉल केलेलं आहे. त्याला इन्स्टॉल करताना याला ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर याला इकडे सरकवायला आणि आपण महसूल विभाग हा निवडायचा. महसूल विभाग माझा आहे नाशिक निवडतोय. तर पुढे त्यावरती सर्व्हर बरोबर कनेक्ट व्हायचं. तर सर्व्हर बरोबर कनेक्ट होत असताना थोडा आपला रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व्हरला टाइम लागतोय. तर बघा, सर्व्हर बरोबर कनेक्ट झाल्यानंतर आपण आपली ही पीक पाहणीची पुढची प्रोसेस कशी आहे हे या प्रकारचे पाहूया. तर पीक पाहणी करता आपण सर्वप्रथम आपली सर्व्हर बरोबर कनेक्ट करू. त्यासाठी आपल्याला समोरची माहिती पूर्णपणे भरावी लागेल. बघा, नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळे आपल्या सर्व्हरला टाइम लागतोय. झालंय, सर्व कनेक्ट झालंय. तर यामध्ये आपण आपला नवीन खातेदार नोंदणी या प्रकारची नवीन खातेदार नोंदणी करतोय. तर नवीन खातेदार नोंदणी करण्यासाठी विभाग निवडायचा. आपल्याला विभाग नाशिक निवडल्यास आपण जिल्हा निवडायचा. जिल्हा माझा जळगाव आहे, त्यामुळे तालुका निवडायचा. तालुका माझा मुक्ताईनगर तालुका आहे, तर मुक्ताईनगर. गाव आहे माझं शिवार, म्हणजे आपलं शिवार निवडायचं. शिवार कोणचं आहे, तर माझं सारोळा असं शिवार आहे. तर मी सारोळा शिवार निवडतोय. सारोळा शिवार निवडलाय मी. तर पुढच्या ह्या पानावर जायचं. त्यामध्ये आपला गट क्रमांक टाकायचा. गट क्रमांक माझा आहे 24 मध्ये मला जर आपला गट फुटलेला नसेल तर त्यामध्ये आपल्याला बाकीच्या खातेदाराचे नाव सुद्धा येतील. त्याच प्रकारे बघा, माझे आहे किशोर विद्याधर घोगरे, संजय त्र्यंबक नाटे, अरुण आत्माराम गोराडे. यावरती माझा किशोर विद्याधर घोगरे असा हा माझा गट आहे, एकत्र गट आहे. त्याच्यामुळे मी किशोर विद्याधर घोगरे यावरती क्लिक करेन आणि पुढे या पुढच्या बटनावर जाईल. तर सर्व किशोर विद्याधर घोगरे खाते क्रमांक आला माझा 1157. त्यामुळे आपण पुढच्या बटनावर जायचं. आपली नोंदणी मोबाईल क्रमांक करण्यात येत आहे, बरोबर. मग आपला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर मोबाईल नंबर बदला या बटनावरती जायचं. तर मी मोबाईल नंबर हाच आहे माझा, त्याच्यामुळे मी याच बटनावर जातोय. तर पुढे जायचं. पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, म्हणजे मी नोंदणी केलेली आहे. परंतु मी तुम्हाला समजवण्यासाठी परत तसंच त्या प्रोसेसने जात आहे. तर होय म्हणायचं, झालेली नसली तर नाही म्हणायचं. म्हणजे माझी झाली आहे म्हणून मी होय म्हणतोय. होय या बटनावर गेलोय मी. तर आता मी यामध्ये खातेदार निवडतो, किशोर विद्याधर घोगरे. माझा सांकेतिक कोड, आता मला सांकेतिक कोड माझ्या मेसेजमध्ये आलेला आहे. तरी मी असं समजायचं आपल्याला मला माहित नाही. तर आपण सांकेतिक माहीत नसल्यामुळे सांकेतिक विसरलाय यावरती क्लिक करायचं. तर हा माझा सांकेतिक कोड यावरती येईल 7894. तो 7894 आपण यामध्ये टाकायचा. 7894 टाकला. 7894 टाकल्यानंतर आपण पुढे जायचं. आपल्याला असे या प्रकारची होमपेज दिसेल. पीक माहिती नोंदवा, कायमपट चालू नोंदवा, बंधाराची झाडे नोंदवा, अपलोड पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदारांची पीक पाहणी या प्रकारचं असं हे येईल. त्यावरती आपण पीक माहिती नोंदवा यावरती जायचं. त्यावरती आपली पीक माहितीच्या याच्यावरती खाते क्रमांक आहे आपला 1157 द्यायचा. 24 गट नंबर हे ऑटोमॅटिक येत राहतं. पोट खराब काहीच नाही. 98 आपली जमीन आहे. हंगाम निवडायचा खरीप. पिकाचा वर्ग एक पीक, तुम्हाला मिश्र असले मिश्र करू शकतात. निर्भर पीकचा प्रकार, पीक
पिकाचं हे निवडायचं. कापूस क्षेत्र किती आहे, क्षेत्र निवडायचं. 0.98. यावरती नाही भरलं तरी चालतं. जलसिंचन साधन निवडायचं. विहीर, सिंचन पद्धत ठिबक सिंचन, लागवडीचा दिनांक. लागवडीचा दिनांक निवडायचा. जी काही असेल ते लागवडीचा दिनांक. या प्रकारे आपण पीक पाहणी करू शकतो. आणि रेखांक निवडायचा शेतामध्ये जाऊन. त्यामध्ये ॲप सॉईल असे येईल, ठीक आहे म्हणायचं आणि फोटो काढून आपला फोटो अपलोड करून द्यायचा. या प्रकारे आपण आपली पीक पाहणी करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण आपली पीक पाहणी करा आणि सहकार्य करा सरकारला ही पीक पाहणी करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला आपले जे पुढचे लाभ आहेत ते लाभ पूर्णपणे मिळू शकतात. ठीक आहे, धन्यवाद.